हॅलो, हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. बरेच दिवसानंतर व्हिडिओ होते. 2-3 दिवस झाले मला काही वेळ भेटत नाहीये. स्कूलची तयारी, घरातली कामं आणि ऑफिसची कामं ह्याच्यामुळे काय मला शूट करायला भेटत नाही. तर आज प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ करायचा. वेळ नसल्यामुळे ना काहीच करता येत नाहीये. शूट झाला तर एडिटिंग होत नाही, एडिटिंग करायला जर वेळ असेल तर शूट होत नाही. असं काहीसं माझ्याबरोबर होत आहे. आणि जर शूट करायचं म्हटलं ना की मग कॅमेरा लावा, ते म्हणजे परफेक्ट करा. मग त्याच्यामुळे ना असं विचार करते की नको असू दे, चला आपली कामं फटाफट आवरून घ्यावं. आणि खूपच धावपळ होते सकाळची. आता दोघांची तयारी करायची असते आणि प्लस मग घरातली सर्व कामं आवरून मग माझी तयारी करून मग मला ऑफिसला जायचं असतं. त्याच्यामुळे मी काही शूटला जरा तेवढं म्हणजे लक्ष देत नाहीये. पण नाही, प्रयत्न तर करणार आहे की वेळेवर व्हिडिओ यावा. म्हणून आज म्हटलं शूट करते. आज बनवली होती मस्तपैकी चण्याची भाजी. चण्याची भाजी मी फक्त कांदा, टोमॅटो, काही गरम मसाले ॲड करून असं मस्तपैकी भाजी केली होती. मी काही वाटण वगैरे टाकलं नव्हतं त्याच्यात. फक्त आपले जे काही घरगुती मसाले आहेत बेसिक तसे ते मसाले ॲड करून मी आज भाजी केली होती. आज माझा काही फ्रायडे होता. माझा उपवास असल्यामुळे मला काही ह्या तिघांसाठीच बनवायची होती डबा. म्हणून म्हटलं जाऊ दे, ह्या लोकांना चण्याची भाजी आवडते. म्हणून म्हटलं ठीक आहे, चला आज चण्याची भाजी बनवते. मग मस्तपैकी चण्याची भाजी आधी बनवून घेतली फटाफट. आणि मग त्याच्यानंतर मग मला चपात्या करायच्या होत्या. सकाळी झाली की आधी पाणी भरून घेते. पाणी भरून झाले की मग सगळी घरातली कामं आवरून घेते. का तर ते कपडे, बॉटल्स वगैरे कामामुळे ना सकाळचं काही मला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे ना खूपच डिले होत आहे. मग मस्तपैकी अशी भाजी एकदा बनवून घेतलेली आहे. भाजी झाल्यानंतर म्हटलं की ह्या लोकांना चपात्या वगैरे बनवून देते. आज ही लोक नाश्त्याला घेणार होते, दूध पिणार होते आणि केळी आणि काही फ्रुट्स होते ते खाऊन जाणार होते. त्याच्यामुळे विचार केला की ठीक आहे चला. मग म्हटलं की नाश्ता काही नाही बनवत, ते तुम्ही फ्रुट्स खाऊन जा. मग मस्तपैकी भाजी बनवून झाली ना. आज माझ्याबरोबर ना एक किस्सा झाला. तो म्हणजे काय ना, मी तुम्हाला पुढे ना कंटिन्यू सांगते. माझं खूपच मन त्याच्यानंतर ना उदास झालं होतं. त्याच्या आधी 2 दिवस आधी असं झालं होतं माझ्याबरोबर आणि आजही असं घडलं. तर खूप मन उदास झालं होतं. म्हटलं काय करावं. मग थोडा वेळ जाऊन ना ऑफिसमध्ये रिलॅक्स झाली. म्हटलं जाऊ दे, काहीतरी कारणास्तव झालं असेल, काहीतरी विचार करत असेल, त्याच्यामुळे तो किस्सा घडला माझ्यासोबत. मग काय, मग कुकर लावल्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या. चपात्या अशा स्पीडमध्ये लाटल्या ना, आता आज ना उशीर झाला होता आणि परत ना मला पिऊच्या वेण्या सुद्धा घालायच्या होत्या. म्हटलं फटाफट ना आधी चपात्या आवरून घेते. आता काय झालं माहिती आहे, पाणी कपात असल्यामुळे ना पाणी एकदम स्लो झालेलं आहे. त्याच्यामुळे पाणी भरायला सुद्धा ना वेळ लागत आहे. म्हणून ना खूपच उशीर झाला होता आज. रात्री किती जरी करून ठेवलं तरी सकाळी म्हणजे पाण्याची कामं असल्यामुळे तेवढा वेळ त्यांच्यासाठी लागतोच. त्यामध्ये 1-1.5 तास जातोच आणि मग कपडे वगैरे पण वॉश करायचे असतात. रात्री किती जरी तयारी करून झोपते, भांडी वगैरे सगळं घासून किचन वगैरे क्लीन करून झोपते, पण ना सकाळी काय माहिती नाही खूपच वेळ म्हणजे गडबड होतेच कुठल्याही कारणास्तव. मग काय केलं, मग फटाफट अशा चपात्या लाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या लोकांचे मला डबे वगैरे भरायचे होते. आणि भाजी आज व्यवस्थित दिसत होती. मला काही आज खायचं नव्हतं. मग नंतर मी पोरांना विचारलं दुपारी स्कूलमधून आल्यानंतर की आज भाजी कशी झाली होती. आता सिद्धार्थ म्हणाला की खूप छान झाली होती. मला आज काही मीठ वगैरे बघायला जमलं नाही का तो उपवास होता. अंदाजे सगळं टाकलं होतं पण छान झाली होती. म्हणजे त्याचा जो कलर आहे तो छान दिसत होता. मग म्हटलं की ठीक आहे. तरी सिद्धार्थ म्हणाले की हा मम्मी छान झाले होते. म्हटलं मीठ व्यवस्थित होतं का रे. तो म्हणाला हो मीठ व्यवस्थित होतं. म्हटलं ठीक आहे. मग काय म्हटलं टिफिन संपवलं का. तो संपवून आला होता. म्हटलं चला बरं झालं, हे एक चांगलं काम केलं म्हटलं बरं झालं. सिद्धार्थची खूपच धावपळ होते. पण काय करणार, ट्युशनहून आल्यानंतर ना त्याला ना लगेच म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर लगेच त्याला ट्युशनला जायचं असतं. बिचारा खूपच धावपळ करायला लागला, पण त्याला काही पर्याय नाही. मग अशा प्रकारे सगळ्या चपात्या मी लाटून घेतल्या होत्या फटाफट. आणि त्याच्यानंतर साईड बाय साईडने मला चहा पण ठेवायचा होता. ह्या दोघांना चहा नको होता, पण आमच्या दोघांना चहा हवा होता. उपवास असल्यामुळे चहा आधी लागतो. मग काय मस्तपैकी एका साईडला चहा ठेवला होता. चहा करून झालं. चहा घेतच मग पिऊच्या वेण्यात कंटिन्यू करायला लागली होती. ते माझ्याबरोबर आज घडलं ना. मग मी आज सरांना ऑफिसमध्ये गेल्यानंतर सांगितलं सराला नंतर की सर माझ्याबरोबर असं झालं. असं का होतंय, मागेही 2 दिवसाखाली झालं आणि आजही झालं, म्हणजे का असं काय होतं, काहीतरी विचार करताय तुम्ही आणि काहीतरी मनात
म्हणजे चालू आहे तुमच्या, त्याच्यामुळे तुमच्याबरोबर असं घडलेलं आहे. नाहीतरी असं कधी होत नाही ना तुमच्याबरोबर. म्हणता नाही असं कधी होत नाही, पण का माहिती नाही. मागे 2 दिवसापूर्वी पण असंच झालं आणि सर आजही असंच झालं. त्याच्यामुळे थोडंसं अपसेट वाटत होतं की का असं होतं. मग सर बोलले की नाही होतं, काही कारणास्तव होतं, त्याच्यात काही एवढं मोठं, असे सर म्हणाले. सर असं बोलल्यानंतर जरा भारी वाटलं की चला मला कोणतरी काहीतरी म्हणाल. हेच जर मी पियूच्या पप्पांना सांगितलं असतं तर मला बोलले तर तुझं लक्ष नसतं किंवा काय नसतं, ते ओरडले असते. पण सरांनी मला एवढं भारी समजावून सांगितलं की काही नाही हो, होतं असं कधी कधी. आपल्या मनात काहीतरी 12 भानगडी चालू असल्या ना डोक्यात की मग अशा काही गोष्टी घडतात. मग काय एवढा तर विचार करत बसायचं नाही, पुढे चालत राहायचं. असं काही घडलं तरी एवढं मनाला लावून घ्यायचं नाही, मस्त रिलॅक्स राहायचं. आणि तुम्ही एवढा रिलॅक्स असून सुद्धा काय एवढं टेन्शन करता, लहान लहान गोष्टींचं एवढं काही टेन्शन करायचं नाही, असं सरांनी बोलल्यानंतर एवढं मान भारी वाटलं. म्हटलं चला बरं झालं, कोणतरी आपल्याला असं म्हणजे छान दिलासा दिला. मग काय आणि ह्या गोष्टीचं कोणाला सांगायचं म्हणलं तरी आईला किंवा ताईला जरी सांगायचं म्हणलं तर आई म्हणून कशाला विचार करत बसते, काहीतरी विचार करत असशील म्हणून तुझ्याबरोबर असं घडलं. मग आई असं बोलणार, त्याच्यामुळे मी कोणाला सांगितलंच नाही. मग काय असो. मग त्याच्यानंतर ना सगळे डबे भरायचे होते दोघांचे सुद्धा. मग काय मग डबे वगैरे व्यवस्थित असे भरून घेतले आणि एका साईडला ठेवला होता चहा होईपर्यंत मग ते डबे भरून घेतले. पटापट असं भरून घेतलेले आहे. आज मला ते व्यवस्थित शूट करता आलं नाही की काय, मला असं वाटतं. कारण की सगळ्यात म्हणजे अशा कटच व्हायला लागल्यात, माहिती नाही. मला असं वाटतं की कॅमेरा व्यवस्थित धरला नसेल, असं काहीसं झालं आहे माझ्याबरोबर. आणि खूपच सकाळी गडबड असते हो, त्याच्यामुळे तो कॅमेरा सेट करायच्या चक्करमध्ये जर लागलो ना तर मग खूपच 12 वाजून जाते इकडेच. मग ते स्कूल राहून जायचं आणि शूटच होऊन जायचं. त्याच्यामुळे म्हणजे जसं होतं तसं होऊ दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग चहा घेत मग म्हटलं आधी पिऊच्या वेण्या घालाव्या. एवढी तहान लागली होती, एवढं गरमी होते ना, पाऊस नसल्यामुळं ना एवढं वातावरण गरम झालेलं आहे ना की खूपच. मग काय मग एका साईडला चहा घेत मग म्हटलं चल पिऊ तुझ्या वेण्या घालून देते. पिऊच्या अशा तिथे मस्तपैकी वेण्या घालायला घेतलेल्या आहेत. फटाफट असं स्पीडमध्ये तिच्या वेण्या घातलेल्या आहेत. आता मला थोडाफार जमायला लागलेल्या आहेत तिच्या वेण्या, एवढा काही मला त्रास वाटत नाही. म्हणजे मला गेल्या वर्षी जे त्रास होत होता त्याच्यापेक्षाही कमी मला आता त्रास कमी होतोय वेण्या घालण्यामध्ये. काहीतरी स्पीड वाढला आणि मलाही बरं वाटते की मला तर जमल्या वेण्या घालायला, खूप छान वाटली. मग काय असं फटाफट वेण्या घालून झाल्यानंतर त्याच्यानंतर त्या लोकांना दोघांना सुद्धा बाय केला आणि दोघांना सुद्धा घालवलं स्कूलमध्ये. पिऊचे पप्पा जाऊन सोडून येतात, मी त्या घरातील सर्व कामं त्याच्यानंतर आवरून घेते. ते म्हणजे परत मला भांडी लादी कपडे सुकत घालायचं, माझी तयारी, काही कपडे असतात घरी करायचे, सगळी छोटी मोठी कामं मी ती लोक गेल्यानंतर आवरून घेते. आधी मी काहीच आवडत नाही, मी फक्त त्या लोकांना तयारी करायच्या मागे लागते आणि टिफिन करायच्या मागे लागते. आणि मला मेन म्हणजे पाणी भरायचं असतं. त्याच्यामुळे हे जे 2-4 कामं मी त्यावेळेसच करून घेते आणि नंतर ही लोक गेल्यानंतर जे काही माझं काम बाकी राहतं मग ते मी आवरून घेते. मग ह्या लोकांना घालवल्यानंतर मी 5 मिनटं थोडंसं रिलॅक्स बसते आणि मग मी माझ्या कामाला लागतेच. मग ती सगळी कामं आवरून घेतल्यानंतर व्यवस्थित असं चहा घेतला आणि रिलॅक्स बसून परत एकदा 2दा चहा घेतला आज असं मला वाटलं. त्याच्यानंतर मला कपडे घडी करायचे होते. मग काय मग आईचा कॉल आला होता. आईला बोलत बोलत मस्तपैकी असे कपडे वगैरे व्यवस्थित घडी करून घेतला. आणि आज काय घडलं माझ्यासोबत माहिती, या स्टेशनला मला उतरायचं असतं, त्या स्टेशनला न उतरता मी पुढच्या स्टेशनला जाऊन उतरली. आणि जेव्हा मला ते कळलं की अरे बापरे माझं स्टेशन येऊन गेलं, अरे म्हटलं बापरे हे असं का होतंय माझ्याबरोबर, मला खूपच टेन्शन झालं होतं. मागे 2 दिवसाखाली असंच झालं की मी एक स्टेशन पुढेच गेले होते, मी आजही एक स्टेशन पुढे गेली. बाकी मला कुठलंही स्टेशन म्हणजे कानात म्हणजे ऐकायला येत नाहीत. आणि नेमकं तो स्टेशन आला ना, चुकीचं स्टेशन आला की मला हे होतं की अरे बापरे आपण चुकीच्या स्टेशनला आलो. मला एवढं वाईट वाटलं, म्हटलं असं का होतंय माझ्याबरोबर. मग काय म्हटलं जाऊ दे, होतंय काही कारणास्तव होत होतं असं. त्याच्यामुळे मग उदास झाली होते. नंतर काय म्हटलं जाऊ दे चला, जे झालं ते झालं. आज असं काहीचं वातावरण झालं दिसत होतं. त्याच्यानंतर काय मग मी ऑफिसला जाऊन पोहोचली. म्हटलं जाऊ दे, गेली चुकीच्या स्टेशनवरून परत मला मेट्रो चेंज करावी लागली आणि मग मला ऑफिसला यावं लागलं. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स, बाय.